नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमच्या उरुळी कांचनमध्ये तुला ना काय म्हणत या लावलं तिने सगळं काही नमस्कार बंधू आणि भगिनींनो, अनिल माडिक या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या उरुळी कांचनमध्ये आता पालखीचं आगमन झालेलं आहे. बघा आता तुम्हाला मी सगळं दाखवतो. बघा आता थोड्या वेळाने दर्शन घ्यायचं. आपलं रोजचं शेतीतलं काम तर चालूच असतं, पण पांडुरंगाच्या कृपेने आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. म्हणून पांडुरंगाला कधी विसरायचं नसतं. विठ्ठल म्हणजे विटेवर 24 युग उभा आहे असा तो विठ्ठल. त्या विठ्ठलाच्या दर्शनाला सर्व वारकऱ्यांच्या आस लागलेली आहे. ते आमच्या उरुळी कांचनमधले सर्व गृहस्थ आता पालखीच्या दर्शनाला चाललेले आहेत. 20व्याचं ठिकाण आहे. 1 तासभर पालखी इथं थांबणार आहेत. बघा फेरीवाले आपापली कामं करतात, वारकरी, आणि त्यामध्ये आम्ही सहभागी झाला. आमची पत्नी आणि आम्ही परिवार दर्शनाला जात आहे. बघा तुम्हाला दाखवतो. बघा कसे गण लावणार आहेत. गण लावलेला आहे. गण लावणारे मिठाईवाले आपापले उद्योग बघून हे आपले चाललेले आहेत. आणि बघा कसे वेगवेगळे लोक आहेत. खूप प्रचंड गर्दी असते इथं. 1 तासभर थांबते आणि नंतर यवतला रवाना होते. साधारण 3 वाजता इथून निघते. बघा मिठाईवालीची दुकानं आहेत. बघा कसे. आणि इथं स्वागत कक्ष उभा केलेला आहे. गावातील राजकीय पुढारी सर्व दिंड्यांचे सहर्ष स्वागत करत आहेत. आणि आता इथं दर्शनाला तुम्हाला लाईन लागलेली दिसेल. आता बघा कशी आहेत. बघा ऐकायला येत असेल. सगळ्यांचं स्वागत चालू आहे. इथं मोठं ग्राउंड आहे. का बैल बघ कसे दिसत आहेत. बघा गाड्याचे बैल तुम्हाला कसे दाखवतो. बघा गाड्याची बघा टाकी. आणि बघा ही बैल जोडी आहे. आपल्या रथाची बैल जोडी आहे. आणि हे वारकरी आहेत. असे लोक इथं दर्शनाला आलेले आहेत भरपूर. हे मिठाईवाले आहेत. आपापली कामं करत आहेत. आणि नाही म्हटलं तरी हे मिठाईवाले 15 दिवसात चांगले 50,000 ते 1 लाखापर्यंत कमाई करतात. आपलं देवदर्शनही होतं, पण परमेश्वर कधीच कुणाला कमी पडून देत नाही. आज वारकऱ्यांची एवढी संख्या आहे तरी एकही कोणी उपाशी राहत नाही का. म्हणजे देवाची कृपाच आहे. आज रोज 30 ते 35 किलोमीटर चालणं होतं. बघा कसा आवाज येतो. बघा बघा आहे का. खूप प्रचंड गर्दी आहे. पालखी रथाचं दर्शन बघा. भक्तांचं दर्शन झालंय. बघा मित्र या सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी दर्शन घेऊन जायचं. ताबडतोब दर्शन घ्यायचं. चला माता भगिनीला विनंती की गर्दी कमी करा. झालेली आहे. त्याला समोरच्या बाजूला महिला चला.